नमस्कार, मी समीक्षा. एडीएन बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बस भाडेवाढी विरोधात शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन. भाडेवाढीचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होऊन दुसऱ्या दिवशी पुढे मुंबईकडे रवाना. आता पाहूयात सविस्तर बातम्या. एसटी महामंडळानं केलेल्या 15% भाडेवाढ विरोधात शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. एसटी महामंडळानं 15% भाडेवाढ केली आहे. त्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकातील गेट समोर आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनानं गोरगरीब जनतेवर लादलेल्या आर्थिक भुर्दंडी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत सदरील निर्णय तातडीनं रद्द करण्याची शासनाकडे मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. याच्यासाठी आम्ही केलेलं नाही. मला असं वाटतं तर याचा राज्य सरकारने एसटी हे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात होते, उद्या राज्यात हे आंदोलन होणार आहे. आणि मला वाटतं या भाडेवाढीचा फेर विचार सरकारने केला नाही तर हे आंदोलन पुन्हा रस्त्यावर येऊन लढलं जाईल. परंतु ही भाडेवाढ सरकारला मागे घ्यावी लागेल. तत्पूर्वी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीनं पत्रकार परिषदेत बोलताना एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण मराठवाड्यात आज शिवसेनेच्या वतीनं एसटीची भाड्याची दरवाढ जी झालेली आहे त्याच्याविषयी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे. तब्बल 15% भाडेवाढ एसटीने केलेली आहे. दुर्दैव एसटी विभाग सांभाळणारे मंत्री त्यांनी मंत्री झाल्या चमकोगिरी केली. बस स्टँडवर जा, बसमध्ये फिर, 2 दिवसापूर्वी त्यांनाच ही भाडेवाढीचं माहिती नव्हती असं त्यांनी स्वतःच बोलल्याचं मी ऐकलं. आणि मग या सरकारमध्ये निर्णय कोण घेतो? निर्णय घेत असताना ते सर्वसामान्याच्या हिताचे आहे का नाही आहे? 2 महिन्यापूर्वी भाड्याची दरवाढ घेतो त्यांनी एसटी प्रचंड फायद्यात आलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. एसटी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं. मग आता 2 महिन्यात एसटी लॉस मध्ये कशी झाली? 15% भाडेवाढ कशी झाली? हा माझा प्रश्न आहे. एकीकडे एसटी मध्ये 1310 बसेस देण्याचं जे टेंडर निघालं, भ्रष्टाचार पूर्ण जवळपास 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये. जीएसटी आताची कोणती तरी एजन्सी 44 रुपये किलोमीटरनं चालू होते विथ डिझेल. यांनी विदाऊट डिझेल 35-36 रुपये किलोमीटरने चालवण्याचं टेंडर दिलं. आम्ही आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनी सुदैवाने तो निर्णय आता रद्द केलेला आहे. रद्द केला का स्थगित केला मला माहिती नाही, पण थांबवलेला. आता मुख्यमंत्री याच्या पुढचा निर्णय घेतात म्हणजे योग्य निर्णय घेतात की अयोग्य घेतात हे मला माहिती नाही, पण आता जो झाला होता तो रद्द केलेला आहे. म्हणण्याचा मुद्दा असा की सर्वसामान्य माणसाची ही एसटी आहे. आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते ही एसटी आहे. तिची 15% भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी याच्यासाठी आंदोलन
मराठवाड्यात आज आम्ही पुकारलेलं आहे. मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे होईल. जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकास कामांचा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसंच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. विभागनिहाय जिल्ह्यात सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प तसंच त्या प्रकल्पांची सध्या स्थिती, संभाव्य अडचणी, त्यावर काढवायचा तोडगा या संदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेला निधी, त्या निधीतून होणाऱ्या कामांची सध्या स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की निधीचा विनियोग जनहिताच्या दृष्टीने आवश्यक कामांसाठी करा. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा, त्यानुसार विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. सौर ऊर्जा, शाळा बांधकाम यासारखे कामं तसंच पोलीस दलाचे अत्याधुनिकीकरण या बाबींना प्राधान्य द्यावा. जी कामं प्रलंबित आहेत त्या कामांना प्राधान्यानं पूर्ण करा. प्रत्येक विभागानं काम करताना कामाचा दर्जा हा उत्तम राखावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद, इलाइट खुले कारागृह, पैठणच्या संयुक्त विद्यमानं पैठण येथील खुल्या कारागृहात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद, इलाइट खुले कारागृह, पैठणच्या संयुक्त विद्यमानं पैठण येथील खुल्या कारागृहात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे होते, तर पैठण कारागृहाचे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे तसंच प्रेसिडेंट हसमुखभाई सोमय्या उपस्थित होते. सूरजभाऊ लोळगे यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशात रोटरी हे कैद्यांच्या आनंदासाठी पण काम करतं याबाबत कौतुक व्यक्त केलं. सूरजभाऊ लोळगे यांना कारागृहाचे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांच्या हस्ते भारताच्या संविधानाचा फोटो प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आलं. नगराध्यक्ष सुरेशभाऊ लोळगे यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशामध्ये बोलताना कैद्यांना त्यांच्या चुकीचं ते प्रायश्चित्त भोगतच आहेत, पण इलाइट क्लबनं त्यांना ते विसरायला थोडा आनंद मिळावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. याबद्दल रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद, इलाइटचं कौतुक केलं. यावेळी प्रकल्प प्रमुख डॉक्टर गणेश कुलकर्णी आणि रोटे स्वामी स्मार्ट यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका व प्रस्तावना सांगितली. यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर तसंच इतर गाणी रोटेरियन गणेश देशपांडे, रोटेरियन डॉक्टर प्रदीप जबदे, रोटेरियन गणेश कुलकर्णी, कल्पना गुंटूरकर यांनी गाणी सादर करून वाहवा मिळवली. रोटेरियन दीपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी विश्वास जोशी, अपर्णा कुलकर्णी, सीमा गोस्वामी यांची पण उपस्थिती होती. सर्व बंदी यांना या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि काही बंदी कलाकारांना सुद्धा गाणी सादर केली आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पैठण येथील खुले कारागृह येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर अद्याप कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून आंबेडकरी अनुयायांनी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च 26 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला, तर दुसऱ्या दिवशी शहरातून पुढे मुंबईकडे रवाना झाला आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होऊन 1 महिना उलटून गेला तरीही प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नाही। त्यामुळे काढण्यात आलेल्या लॉंग मार्च आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला। शहरात सायंकाळी दाखल झाल्यावर मुक्काम करण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध लेणी परिसरामध्ये त्यांच्या दुसऱ्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी शहरातून पुढे हा लॉंग मार्च मुंबईकडे रवाना करण्यात आला। दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करतायत। सदर प्रकरणी परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती। या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती। या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या। त्यानंतर परभणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली। अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्यानं सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालंय। त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती। न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली। उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार आदी पथक सोमनाथची आई आणि भाऊ यांची भेट घेऊन सरकारनं जाहीर केलेली 10 लाखांची मदत घेण्याची विनंती करत आहे। मात्र त्यांनी जोपर्यंत सोमनाथ यांच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पथकाला परतावं लागलं। त्यामुळे काढण्यात आलेला लॉंग मार्च आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला, तर दुसऱ्या दिवशी शहरातून पुढे मुंबईकडे रवाना झाला। 10 डिसेंबरला परभणी संविधानाची विटंबना झाली होती। त्यानंतर परभणीमध्ये दंगलीचं स्वरूप निर्माण झालं, तोडफोड झाली आणि पोलीसवाल्यांनी जे आमचे मुलं शिकणारे मुलं आहेत त्यांना उचलून आमच्या घरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या महिलांना मारहाण करण्याचं काम केलं। या मारहाणीमध्ये अटक असलेला सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला। याच धक्क्याने लोकनेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला। आम्ही 32 दिवस परभणीमध्ये न्याय मागितला, आम्हाला न्याय भेटला नाही, म्हणून आम्ही हा लॉंग मार्च घेऊन मुंबईकडे निघालो। युवा नेते आशिष वाकोडेच्या नेतृत्वात परभणीपासून निघालेल्या लॉंग मार्चला आज 200 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकरी जनतेने प्रचंड प्रेमाने स्वागत केलेलं आहे आणि आम्ही 200 किलोमीटर जेवढे आलो तेवढ्या ग्रामीण भागातले माता भगिनी बांधव यांनी सुद्धा प्रचंड स्वागत केलं। गावगावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जेवणाची, राहण्याची, खाण्याची, बिस्किट, पाणी सगळी व्यवस्था केली। बांधवांनी आम्हाला कुठेही कमी पडू दिलेले नाही। हा लॉंग मार्च आंबेडकरी जनतेमध्ये चेतना निर्माण करण्याचं काम करत आहे। 2024 ते 2029 हा काळ आंबेडकरी जनतेसाठी फार वाईट काळ आहे आणि तो वाईट काळ आज एक सोमनाथ सूर्यवंशी झाला, एक विजय वाकोडे बाबा गेले, पुन्हा कुठला नेता जाऊ नये, पुन्हा कुणाच्या घरात सोमनाथ सूर्यवंशी होऊ नये यासाठी आशिष वाकोडे जनजागृती करत आहोत। आपण सगळी महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता त्यांच्या सोबत आहोत। जय भीम।
पोलिसांशी हुज्जत घालीत 2 तास सस्पेंड करण्याची धमकी देणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं असून पोलिसांना धमक्या देणाऱ्या कुणाल बाकलीवाल या इसमाला अखेर पोलीस कोठडीची हवा दाखवण्यात आली असल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळाली आहे। वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहाय्यक फौजदार बागुल यांच्यासह 24 जानेवारी रोजी सायंकाळी मिल्क कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते। यावेळी बाकलीवाल VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत जात होता। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केल्याचा राग आल्यानं बाकलीवाल यानं चौकाच्या मधोमध गाडी थांबवली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरू केलं। कुणाल बाकलीवाल या इसमानं कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना काय धमक्या दिल्या ते बघा। डायरेक्ट शिव्या देता है इधर तो माणूस आहे समजा क्या ए हमारा बाबा महाराज काय भाषा करतोय तू नीट बोल आणि ड्यूटी नीट कर कोण रिकॉर्डिंग ना मेरे को फर्क नहीं पड़ता। एक मिनट बात करो तुम ए चलो चलो साइड में हेलो सर ते आले रावची भाषा करतोय मारतो मन लागला सर डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय। अरे तू साहेबांना सुद्धा बोलला रे त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको तुला सांगतो तू बोलला नाही तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला मग तो काय म्हणला मला खाली होता अरे साहेबाला बोललो तू साहेबाचं अरे काय बाता करतो असं नाही बोलायचं म्हणजे गप्पा बाईस अरे काय माणूस आहे हा बाबा तू साहेबाला सुद्धा बोल रहा है मेरी आज की रिकॉर्ड निकालेगा ना मैं 8 दिन की रिकॉर्डिंग निकाल के पेपर में छाप दूंगा छाप दे रे बाबा छाप जा बात करो हेलो अरे ये क्या नाम है इसका जनवाल DK जनवाल या जसवाल जो भी है वहाँ पे लेफ्ट का साइड ओपन रहता है सामने खड़े हुए हैं वो 200-500 लेने के चक्कर में उधर ट्रैफिक जाम हो रहा है वो दिख नहीं रहा उसको मैं इधर हॉर्न और उतार बजा रहा तो मेरे को आके दिखाना कि ये क्या नाम है इसका जादव ये आके बोलता मेरे को गाड़ी से नीचे उतर मतलब तुम लोग मेरे से आड़ी जड़ी बात करेंगे पुलिस वाले तो मेरे बाप हो गए या भगवान हो गए मतलब पब्लिक के टैक्स से पगार बढ़ती है और उनको टाइटा मारेंगे फिर मैं मीडिया बुला के मैं पंचनामा कर देता फिर यहाँ पे ये मेरी रिकॉर्डिंग कर रहा 8 दिन के घूस लेने की पूरी रिकॉर्डिंग मैं छाप दूंगा पेपर में। बाकलीवाल नाम है क्या आपको करवाना चाहते हैं रिकॉर्डिंग कर रहा लिटरली 8 दिन के रिकॉर्डिंग ऑलरेडी मेरे पास है कौन 200 ले रहा कौन 500 ले रहा त्याला बोललो सुद्धा नाही आपण काय बोलतोय तो बघा ना तुम्ही क्या बोल सकते स्टँडिंग इन यूनिफॉर्म यू हैव द राइट्स टू उतर क्या बोल रहे मैंने उतर बना मेरा प्रॉपर्टी तुम्हारा नहीं मैं वही बोल रहा हूँ गेट को बंद करने का बोलते मैंने माझ्या नादी लागू नको असं म्हणत सर्वांना सस्पेंड करतो अशी धमकी दिली। भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला। नंतर पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बाकलीवाल 24 तासात पोलीस कोठडीत होता। त्याच्यावर मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी तात्काळ बाकलीवालला घरातून अटक करत त्याच्या VIP सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली। त्याची मेडिकल तपासणी करून त्यास पोलिसी खादीचं दर्शन घडवलं। त्याचा पाहुणचार करून त्यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। सुसाट वेगात VIP सायरन वाजवत जाताना वाहतूक पोलिसांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवाल या इसमाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्याशिवाय त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे। देश सलामी उस तिरंगे को जिसमें तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना उसका जब तक दिल में जान है, असं प्रतिपादन मनपा पर्यवेक्षक शेख अनवर यांनी भगवान बाबा अनाथ बालिका आश्रम इथं ध्वजारोहण प्रसंगी केलेलं आहे। भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम इथं सकाळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपा मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी भगवान बाबा बालिकाश्रमच्या संचालिका कविता कौतिकराव वाघ,
विनायक घुगे अध्यक्ष, नितीन घुगे व्यवस्थापक, अर्चना पवार, सारिका घुगे, गांधी मॅडम, भाग्यश्री वाघ, विजय मगरे, शिवकांत मालोदे तसंच मनपा कर्मचारी शेख तय्यब, शेख आशफाक, भारत वाघ व भगवान बाबा बालिकाश्रम मधील अनाथ मुली व मुलं यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी नागरिक उपस्थित होते। 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनाला भारतामध्ये संविधान लागू करण्यात आलं, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो। तर दे सलामी उस तिरंगे को जिसमें मेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना उसका जब तक दिल में जान है, असं प्रतिपादन मनपा पर्यवेक्षक शेख अनवर यांनी भगवान बाबा अनाथ बालिका आश्रम इथं ध्वजारोहण प्रसंगी केलंय। नवपरिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित परिवर्तन कम्प्युटर्स तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी वरील विचार व्यक्त केले आहेत। ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक, प्रकाशक व विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव साथी शहाजी भोसले, सिग्मा हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद सोनी, उच्च न्यायालयाचे विधिज्ञ ॲडव्होकेट महेश खरात, मध्यवर्ती कारागृहातील सोशल वर्कर सचिन लहाने, परिवर्तन कम्प्युटर संचालक मधुकर खिल्लारे, भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य सहसचिव वसुधा कल्याणकर, नेताजी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी साथी शहाजी भोसले म्हणाले की माणसानं विवेकवादी, विज्ञानवादी असावं, सत्सद विवेक बुद्धीनं आपले आचरण करावं, श्रद्धा ठेवावी, मात्र अंधश्रद्धा बाळगू नये। ढोंगी बाबा बुवा देवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना कसं फसवतात याचं भोसले यांनी विविध चमत्काराचे प्रयोग करून दाखवले आणि सर्व चमत्कार हे एकतर हातचलाखी असते किंवा विज्ञानाच्या सिद्धांतावर आधारित प्रयोग असतात हे प्रात्यक्षिकांमधून सिद्ध केलं। अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन केंद्रीय कमिटी सदस्य तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव मधुकर खिल्लारे यांनी देखील मार्गदर्शन केलं। डॉक्टर आनंद सोनी व ॲडव्होकेट महेश खरात यांनी देखील समायोजित भाषण केले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संचालिका वसुधा कल्याणकर यांनी केलं। कार्यक्रमाचे उत्कृष्ट असं सूत्रसंचालन सारथी बॅचची विद्यार्थिनी दीप्ती खरात हिने केलं। कार्यक्रमात आराधना कांबळे, प्रिया ढोंबळे, आकांक्षा ढवळे, प्रीती यादव, अवनीश यादव, प्रशांत देशमुख, अभिषेक उगले, प्रथमेश गाडगे, वैष्णवी शिरसाट यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी MSCIT कोर्स उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमास माजी सैनिक विष्णू साकळकर, कॉम्रेड रूपचंद ढवळणपुरे, संतोष प्रधान, नवसाजी हनुमंते, संजय अंभोरे, भगवान देव्हारे, सुरेश काळुंके, काकासाहेब कुंटे, नितीन कांबळे, ॲडव्होकेट अंजली शिंगणे, दीपक दिवटे, अजय चव्हाण, रेवती मानवतकर, प्रणय सोनी, बबन खंसारे, मनीषा ढवळे, परमेश्वर बनसोडे, रोहित दाभाडे, संकेत राकडे, गणेश राजपूत, नम्रता बुटे, शंकर पवार, सुनीता मिसाळ, अम्रपाली म्हस्के, सुभाष साबळे, विनोद मिसाळ, विठ्ठल रंधवे, अनिल सुडके, राजू जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जगातील कोणताही व्यक्तींना, सर जगातील म्हणतो मी, जगातील कोणताही व्यक्तींना त्याला ह्या विचार मंचावर बसवा। भारतातील कोणताही पंडितांना, कोणताही पंडित म्हणतो मी आणा, त्याला बाजूला बसवा। अनोळखी व्यक्तीविषयी मी जेवढं भविष्य सांगेन ना, त्याच्या 80% जरी भारतातल्या कोणत्याही पंडितांना सांगितलं तर 35 वर्षापासून काम करणारी आमची महाराष्ट्र आंदोलन समिती, जिला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलं होतं, ती बंद करून आम्ही त्या बाबाची शिष्य व्हायला तयार आहोत। स्वतःला घडवलंय, कॉम्प्युटर स्पीडनं पडवतो मी, भाऊ किती, बहिणी किती, मुलं किती, हे किती सांगतो, जगातला कोणत्याही व्यक्ती या लेवलला प्रयोग करतो। म्हणून महाराष्ट्र नव्हे तर भारतातील 13 राज्यात मी माझ्या व्याख्यानात जाऊन आलो। 2018 मध्ये तर मला आसाम सरकारनं बोललं होतं। आसाम सरकारचे मंत्रिमंडळ माझा नावाचा उल्लेख झाला, मला विमानाची तिकीट पाठवून मी गेलो आसाम राज्यामध्ये, गुवाहाटीला मी 18ला गेलो, ही मंडळी नंतर गेली होती। जवळ 5 माझे जिल्ह्याच्या शहरात ठिकाणी कार्यक्रम झाले, प्रत्येक जिल्ह्याचा SP त्या कार्यक्रमाला असायचा, शासकीय येते। मला सांगायचं आहे ह्या लेवलला मी काम करत गेलोय, कारण लोकांना विज्ञानच सांगायचं काम करतो, वैज्ञानिक दृष्टिकोन होण्याचं काम करतो, पण काहींची शटर बंद व्हायची पडली, म्हणून डॉक्टर दाभोळकरांचं त्यांनी खून केलाय। मरणाची भीती आम्ही कार्यकर्त्यांनी करून टाकली। याला धर्मशास्त्राला आव्हान होतं, बाबा रे मी एक आध्यात्मिक आहे ना, आध्यात्मिक शक्ती मानतोय ना, त्यांचं म्हणणं असं आहे का जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं। म्हणतो आम्ही म्हणतो अध्यात्म नाहीच, अध्यात्म संपलं आधीच विज्ञान सुरू झालेलं असतं। एवढं आता घडलंय बघा, प्रयागराजला एवढी आग आली, कोणी अध्यात्माने पाऊस पाडून विजू शकला नाही, शेवटी विज्ञानातूनच गाड्या पाठवल्या गेल्या, त्या अग्निशमन दलाच्या विझवल्या गेलाय।
आणि त्याला मी आव्हान केलं होतं की बाबाने मी एक प्रयोग पकडत असं, मी जो प्रयोग करतो तो प्रयोग तुम्ही तरी करून दाखवा. आता ही आवडायचं, ही घंटी आहे, पूजेची घंटी आहे, दिसते ना. ही पूजेची घंटी हलवली तरी वाजणार नाही, धरून वाजेन. बहुत वर्ष आपल्या घरामध्ये एक दांडी असते आपण वाजवण्यासाठी, ती वाजू नये म्हणून दोरी बांधली आपण, बरोबर की नाही. असं किती हलव तरी, पण माझ्या अंगामध्ये आध्यात्मिक शक्ती आहे, त्या शक्तीचा मी वापर करणार, असा चमत्काराचा हात फिरवणार. आणि घंटीला वाज म्हटलं की घंटी वाजायला सुरुवात होणार आहे, थांब म्हटलं का थांबणार आहे. पुन्हा एकदा बघा, मी आध्यात्मिक शक्तीचा वापर करणार आणि असं हात करणार, वाज म्हटलं का वाजणार आहे आणि थांब म्हटलं का थांबणार आहे. म्हणजे बघा, पुन्हा सांगतो, जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया असते, भौतिक अभिक्रिया असते, किंवा हात चलाकित्री असते. म्हणून आमची संघटना नेहमी सांगते तर तुम्ही प्रश्न विचारायला शिका, प्रश्न करा, करू 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 परत करून दाखवेन ना. कारण तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढी तुमची उन्नती झाली असते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बस भाडेवाढी विरोधात शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक, मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन. भाडेवाढीचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होऊन दुसऱ्या दिवशी पुढे मुंबईकडे रवाना. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.